लीलावेरुगन्धकाहयकला गीतञ्जरुद्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्भवदा एतस्तमस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजागृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामति सहजरा प्राणा शरीरं गृह पूजा देवी सुमारे 350 वर्षापूर्वी म्हणजे 353व्या वर्षापूर्वी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी क्षत्रिय कुलावंतस राजा शिवछत्रपती असा किताब धारण केला होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती। महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं, त्याला जो काही राजसिंहासनाचा जो दर्जा आहे तो आजच्या दिवशी मिळालेला होता आणि सर्व जनता, सर्व मोठा जो काही समारोह आहे रायगड किल्ल्यावरती साजरा झाला होता। त्याची स्मृती जागवण्यासाठी आमच्या मेहकरचे नगराध्यक्ष यांनी पुढाकार घेतला, त्याला आमच्या सगळ्या पक्षातील सगळ्या समस्त कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आणि अतिशय आगळा वेगळा विलोभनीय असा शिवराज्याभिषेक सोहळा त्याच्या स्मृती आज या ठिकाणी जागवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामध्ये आमचं मेहकर नगराध्यक्ष आणि मेहकर शहर तसंच मतदारसंघ सहभागी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांप्रती शिवाजी महाराजांची कशी होती हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु आज राज्यात शेतकरीसाठी कर्जमाफी झाली आणि दुसरीकडे शेतकरी किडनी विकण्याचे विका आणि कर्जमाफी करा असं सरकारला सांगताय, का सांगा? छत्रपती शिवरायांचा जो काही आदर्श आहे तो आपणा सगळ्यांना ललांबूट ठरलेला आहे। स्वराज्य, स्वातंत्र्य, शौर्य, समानता, शौर्याला विशेषतः स्थान अशा प्रकारची भूमिका त्यांची राहिलेली आहे आणि आपला जो काही रयत आहे रयतेला न्याय देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि तोच आदर्श आज सुद्धा 350 वर्षापासून आपल्या डोळ्यासमोर आहे। आज 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, मात्र त्यांच्या कार्यावरती सरकार चालत नाही। विशेषतः या सरकारने छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेण्याचं जे काही या ठिकाणी सांगितलं, प्रत्यक्षात त्याच्या विरोधात त्यांचं काम सुरू आहे। गेल्या काही वर्षामध्ये शेतकरी अत्यंत अडचणीत आहे। विदर्भातला, महाराष्ट्रातला, विशेषतः विदर्भातला आणि आमच्या या 2-4 जिल्ह्यातला शेतकरी दररोज आत्महत्या करतो आहे। कुठे छत्रपती शिवराय आणि कुठे त्यांच्या नावावरती राज्यकारभार करणारं हे ढोंगी सरकार। आणि म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे नाविन्यपूर्ण भूमिका आहे आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सुद्धा तयारी आहे आणि म्हणून जसं छत्रपती शिवरायांनी जो आदर्श घालून दिला होता त्या आदर्शानुरूप आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहणार आहे। रयतेचे म्हणून जे प्रश्न आहेत ते प्रश्न धसास लावणार आहे आणि सरकारला जेव्हा केव्हा ज्या स्थळावर ज्या आयुधामार्फत संघर्ष करायचा आहे तो संघर्ष करण्यासाठी सिद्ध आहोत। आम्हाला प्रेरणा छत्रपती शिवरायांची आहे आणि त्यांच्या विचाराची आहे आणि आज त्या सगळ्यांच्या स्मृती आम्ही या ठिकाणी जागवलेल्या आहे, त्याचा आम्हाला आज अतिशय आनंद होतो, सार्थ अभिमानी वाटतो।